स्थानिक उमेदवारालाच रायगड जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांनी भेट देऊन केली आहे। रायगड जिल्हा परिषद वडखळ गणात वाशी विभाग इथले स्थानिक आणि भाजप पदाधिकारी असलेले आणि सर्वांच्या सुखदुःखात नेहमी पुढे येऊन मदत करणारे मिलिंद पाटील यांनाच यावेळी जिल्हा परिषदेचं तिकीट मिळावं अशी मागणी खारेपाटातून जोर धरते। मिलिंद पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी असंख्य ग्रामस्थ यांनी गुरुवारी सायंकाळी वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकारानं भाजपचे आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते। मिलिंद पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामस्थांनी हात जोडून विनंती केली। यावेळी आमदार रविशेठ पाटील, व्ही.बी. पाटील, श्रीकांत पाटील, वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल, जितू म्हात्रे तसंच मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। सर्वजण सेरिमा हॉटेलला निर्धार मेळाव्यासाठी जमलो आणि त्याच्यानंतर आता आपण अचानक इथे मिलिंद दादावर असणारा प्रेम व्यक्त करण्याकरता आणि साहेबांना आपल्याला विनवणी करण्याकरता आपण इथे उपस्थित राहिला। सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो। मी थोडासा पाठी जातोय कारण बरेच जणांनी आपल्या सगळ्या व्यक्ती सांगितलं मिलिंद दादाबद्दल, पण आपल्या मागच्या उमेदवाराबद्दल कोणीच काय सांगितलं नाही। साहेब, उमेदवार तोच, जिल्ह्यामध्ये सत्ता पण एक हाती होती, तरी पण अजूनपर्यंत गावामध्ये कुठं पाठी दिसली नाही। सांगण्याचा हेतू काय की जर सत्ता एक हाती असताना पण जर कामं नाही झाली तर एक शोकांतिका आहे। आणि ज्याच्याकडे काही नसताना तो तुमचा फक्त कार्यकर्ता साहेब, मिलिंद पाटील हा तुमचा फक्त कार्यकर्ता असताना प्रत्येक गावामध्ये त्याच्या पाठीवर त्याचं नाव आहे। हा महत्त्वाचा विषय आहे। मग ते तुमच्या माध्यमातूनच ती कामं झालेली आहेत प्रत्येक गावात, तर त्या कार्यकर्त्याला आणखी कसं बळ मिळलं पाहिजे। कारण बघा, वाशी विभाग, वडखल विभाग आणि हमराबाद विभाग हा तुमचा बालेकिल्ला आहे। त्या बालेकिल्ला असाच शाबूत राहिला पाहिजे। जसं आपण कमवलेली प्रॉपर्टी आपल्या मुलांना देतो, तसं तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी तुम्ही आमच्यासारख्याला आमच्या मुलाबाळांना द्यावं, म्हणजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून। हीच एवढी आमची एक विनवणी आहे। मिलिंद पाटीलला उमेदवारी दिली, मिलिंद पाटील निवडून आला म्हणजे तुम्हीच निवडून आलात असं समजून चाला। कारण ही परंपरागत आहे। जसा मोठ्यांचं राजकारण विधानसभा लोकसभा आहे, तसा छोट्यांचं राजकारण म्हणजे कार्यकर्त्यांचं राजकारण म्हणजे हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे। तर मी म्हणतोय तुम्ही आमच्या एवढ्या लोकांच्या विनंतीला मान ठेवून मिलिंद पाटलांना उमेदवारी द्यावी हीच विनंती करतो। आम्ही कोणाकडे नाराजी व्यक्त करायची, आम्ही तुमच्याकडे आलोय। आम्हाला सीट ही मिलिंद पाटलाची पाहिजे म्हणजे पाहिजे, बरोबर ना? आणि जर नसेल तर नगरपालिकेमध्ये काही घटना घडल्या ते पण तुम्ही अभ्यास करा। पुढची धोक्याची सूचना होण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करून आम्हाला अधिकार आहे, आमचा हक्क आहे आणि ते मागतो। आता ही इलेक्शन कार्यकर्त्यांचे, तर आमचा कार्यकर्ता नेता, तळागाळातला नेता हा मिलिंद पाटील म्हणजे असायलाच पाहिजे। कारण बीजेपीच्या संघटनेसाठी त्यांनी काही खूप मोठे योगदान आहे, खूप मोठं त्याचं 14 वर्षाचा त्याचं काळ आहे, त्यांनी काम केलंय। पक्ष वाढला, तुम्ही आलात, आपण आलो, सगळं एकत्र आहेत। मग आमचा अधिकार आम्ही कुठं मागायचं? आम्ही कार्यकर्ते तुमचे आहोत, आम्ही कुठं नाराज व्हायचं? आम्ही नाराज नाही झालो। आम्हाला आमचा अधिकार आहे, तो पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही शुभेच्छा। तसेच आपले आदरणीय विद्यमान आमदार रविशेठ पाटील अण्णा, तसेच व्यासपीठावर बसले सर्व मंडळी अण्णा, आज आम्हाला प्रत्येक शिर्कीपासून अगदी शिर्की चालच्या टोकापर्यंत आणि वडखलपासून शिर्की चालच्या टोकापर्यंत आणि वाशीनागापासून अगदी भालच्या टोकापर्यंत सर्व गावातील कार्यकर्ते आणि हे कार्यकर्ते हे तुमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज तुमच्याकडे आलो आहोत। आमची सर्वांची कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की आमच्या वाशी वडखल मतदारसंघात ज्या मतदारांचे मत पण नाही अशा मतदारांनी आजपर्यंत उमेदवारी केलेल्या आहेत। आम्हाला कोणाच्या वैयक्तिक कोणावर आमचा राग नाही, रुसवा नाही, काय नाही। आज त्यांच्या मतदारसंघात त्यांना तिकीट मिळावा आणि आमच्या खारेपाटात आम्हाला मिलिंद पाटीलचा तिकीट मिळावा हीच आमची सर्वांची मागणी आहे। मी म्हणण्यापेक्षा मी जास्त बोलत बसत नाही। काय झालं, आत्तापर्यंत आम्ही पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं, मग तिथे माझं नाही तुझं नाही। काय झालं, मी स्वतःची पदरमोड करून सुद्धा कधी कामं केलं। पूर्वी, आत्ता सोडा, पण पूर्वी जेवढ्या मीटिंग व्हायच्या तेवढ्या सगळ्या मीटिंगला जेवढं माझ्याकडे असायचं। मी कधी एक पैसा कोणाकडे घेतला नाही। पक्षाचं काम केलं ना, ठीक आहे, मोठेपणा केलं मी म्हणून मी सांगत नाही, पण आता काय एवढं सगळं आम्ही केलंय।
तर आमचा कुठेतरी शब्द तुम्ही साहेब माना. या सगळ्या गोरगरिबांचा कसं सामान्य कार्यकर्त्याचा शब्द नाही. खासदार त्यांच्याबरोबर आहेत मला 100% माहिती. आज सुद्धा आता त्यांनी एक नंतर आरोप मला मी केला किंवा मी त्यांना म्हटलं की तुम्ही हरिओम शेठ तुमच्याबरोबर हर्षन शेठ होता मसाचा सरपंच, तुम्ही हालपर्यंत तुम्ही या भागामध्ये फिरून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं म्हणजे तुम्हाला मानणार आहे की बाबा त्या निर्धार मेळाव्याला जाऊ नका. आणि त्या निर्धार मेळाव्यामध्ये तुमच्याबरोबर आले, तुमच्यावर काही धैर्यशील दादाबरोबर आलेले कोणी कार्यकर्ते आले नाही किंवा येणारे सुद्धा आले नाही. तुम्ही थांबवलंच म्हटलं नाही म्हणजे सर मी नाही गेलो. मग कोण गेला होता? कोणतरी गेला होता. पण सगळ्यांना फोन आले, कुणाचे आले मी नाव घेत नाही. सर मी काय म्हणते, उमरखेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरपालिका नगराध्यक्षा तेजश्री जैन यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त त्यांच्या उमरखेड नगरपालिका परिषद प्रांगणामध्ये सर्व पक्षांच्या वतीनं सकाळी सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. तसंच अल्पशा मतानं जे उमेदवार पराभूत झाले त्यांचा देखील या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन मानानं सत्कार करण्यात आला. उमरखेड या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख ॲडव्होकेट संजय जाधव आणि त्यांचे उमरखेड शहरातील इतर पदाधिकारी यांचा उमरखेड शहराच्या नगराध्यक्षा तेजश्री जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलंय. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. भाषणात काँग्रेस नेते साहेबराव कांबळे यांनी शहर विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केलाय. विशेष म्हणजे निवडणुकीत निशाणी असलेल्या एसटी बसमधून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसंच बस चालकाचाही सत्कार करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. हदगाव तालुक्यातील कोळी येथील महादेव मंदिराच्या सभागृहाचं भूमिपूजन हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते संपन्न झालंय. सभागृह बांधकाम करण्यासाठी त्यांनी आमदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी दिला. यावेळी गावातील सरपंच संजीव कदम यांच्यासह गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी. महाराष्ट्रासह गुजरातमधील 500 कंपन्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी या उद्देशानं अजित पवार सोशल फाउंडेशनच्या वतीनं भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात येत असलेल्या चिचाळ इथं एकलव्य स्मारक भूमिपूजन सोहळा आणि भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संपूर्ण गावात मिरवणूक काढून लेझिमच्या तालावर कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर पंकज तंत्रपाळे यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या रोजगार मेळाव्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील युवकांची उपस्थिती होती. एकूण 35 सुशिक्षित बेरोजगारांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली. मी राजकीय स्वार्थ ठेवून काम करत नाही, माझा हेतू शुद्ध आहे, मी चांगलं उद्दिष्ट ठेवून कार्य करतो, मी अतिशय त्यागी जीवन जगतो, मी खोटं आश्वासन देत नाही, माझा हेतू प्रामाणिक असतो आणि या मताशी माझं नातं आहे, मला ते ऋण फेडायचे आहेत, असं मनोगत तंत्रपाळे यांनी व्यक्त केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. सर्वात प्रथम ते सर्वांना नमस्कार. मी पंकज गोपाळराव तंत्रपाळे, संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. आज वीर धनुर्धर महान योद्धा एकलव्यजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आज आपल्या भंडारा जिल्ह्यातील सर्व युवकांना, सर्व बेरोजगार तरुणांना एक अतिशय म्हणजे सुंदर असा संदेश देण्यासाठी आज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याची परिस्थिती पाहता की या ठिकाणी बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण की आज भंडारा जिल्ह्याच्या 7 तालुक्यामध्ये मी फिरलो, गोंदियापर्यंत गेलेलो आहे. परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मुख्यतः MIDC नसल्यामुळे कुठलंही उद्योग क्षेत्र नाही आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतात परंतु त्यांना रोजगारांची संधी उपलब्ध होत नाही. या ठिकाणी पाहिली ती शेतीवरती अनेकांचं उदरनिर्वाह आहे, परंतु निसर्गाचं संकटसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे. निसर्गसुद्धा आपल्याला पाहिजे तसा साथ त्या टायमाला देत नाही आहे. म्हणून बेरोजगारी संख्या खूप वाढलेली आहे. जागोजागी गेल्यानंतर सर्वांचा प्रश्न पहिला असतो की दादा आम्हाला काम द्या. म्हणून आज मी स्वतः पंकज गोपाळराव तंत्रपाळे TSPL ग्रुपच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि तुमच्या योग्यतेप्रमाणे म्हणजे तुम्हाला बस सेवा, राहण्याची सेवा, तिथं चांगली कंपनी, सगळ्या सोयीसुविधा, लेडीज महिला असेल तर फक्त ओन्ली फिमेल म्हणजे तिथं पुरुष नसणार अशा कंपन्या, अशा विविध कंपन्या म्हणजे महाराष्ट्रातील नाही तर देशातील नामांकित
250 ते 300 कंपनींशी आमचा टायअप झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगली रोजगाराची क्रांती करण्याचं काम या ठिकाणी आम्ही हाती घेतलं आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये किती दिवसापासून तुमचं काम चालू आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 4 वर्षापासून माझं काम चाललेलं आहे. आज प्रामुख्याने मला एक सामाजिक कामासाठी या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं. त्या ठिकाणी मी आल्यानंतर एक लोकांशी माझं अद्भुत एक नातं झालं आणि परिस्थिती पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या रक्तामध्ये समाज कार्य आहे. माझ्या हातातून समाजाचं शेवटच्या घटकापर्यंत त्याला न्याय मिळवून देण्याचा उद्देश माझा असतो, माझ्या परिवाराचा असतो. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा परिस्थिती पाहिली तेव्हा भंडारा जिल्हा हा अतिशय म्हणजे आपण त्याला मागासलेला नाही म्हणू शकत, परंतु आर्थिकदृष्ट्या असू द्या, उद्योगदृष्ट्या असू द्या, क्रीडा सांस्कृतिक या क्षेत्रात अतिशय मागं असणारा हा जिल्हा माझ्या लक्षात आलेला आहे. लोक इतके प्रेमळ आहे, लोकांचं मन इतकं साफ आहे, आपुलकी आहे, जीवाला जीव लावणारे लोक आहे. परंतु त्या लोकांसाठी खऱ्या अर्थाने काही करण्याची एक मानसिकता या ठिकाणी मला इतर लोकांमध्ये दिसली नाही. परंतु मी ही पाहिल्यानंतर मी खऱ्या अर्थाने मला वाटलं की खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची असेल, की खऱ्या अर्थात लोकांना गरज आहे त्या ठिकाणी काम करायचं असेल तर तो आपला भंडारा जिल्हा आहे. तर आज भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 4 ते 5 वर्षापासून माझं कार्य सुरू आहे. आत्तापर्यंत आपण किती रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे आणि किती मुलांना रोजगार दिलेला आहे? याआधी पुण्यासारख्या ठिकाणी अतिशय मोठा असा रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्या ठिकाणी एक 15 ते 20 हजार युवतींनी सहभाग घेतला होता. त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना नोकरीसुद्धा लागली. भंडारा जिल्ह्यातील म्हणजे आज साकोली असू द्या, लाखनदूर तालुका असू द्या, लाखनी असू द्या आणि पवनी किंवा गोंदियातील अर्जुनी अनेक विद्यार्थी, अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहे. कारण की मला वाटतं माझं व्हिजिटिंग कार्ड एक 10,000 व्हिजिटिंग कार्ड माझं संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये विस्तारित झालेलं आहे. त्या माध्यमातून अनेकांचा मला तर फोन येतो. म्हणून मी त्यांना परस्पर काही विद्यार्थ्यांना नोकरी डायरेक्टली लावलेल्या आहे आपण. परंतु आज खऱ्या अर्थाने एक रोजगाराची संधी म्हणजे एक रोजगाराच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आम्हाला जिल्हा लेवललाच घ्यायचा आहे, तालुका प्लेसला आणि जिल्हा प्लेसला. परंतु आज एकलव्य महाराजांच्या पुतळ्या स्मारकाचं एक भव्य दिव्य भूमिपूजन होतं. म्हणून त्या निमित्ताने एक काही दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यापेक्षा रोजगार म्हणजे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल हा एक चांगला उद्देश समाजासमोर येईल म्हणून हा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला. परंतु येत्या काळामध्ये तालुका प्लेसवरती हा रोजगार मेळावा आमचे TSPL ग्रुप व पंकज तंत्रवाळे मित्र परिवारच्या वतीने करण्यात येणार. शहरातील मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या सहकार भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तसंच बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील मुख्य रस्त्यावर 5 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी 14,98,79,000 रुपये निधीची मान्यता देण्यात आली. तळमजला पार्किंग आणि त्यावर 4 मजले अशी ही भव्य इमारत असणार आहे. इमारतीचे एकूण क्षेत्र 2,305.19 चौरस मीटर इतकं राहणार आहे. या इमारतीमध्ये सर्व सहकार संबंधित कार्यालयं एकत्रित येणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्याला जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनावणे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानदारांकडून कमी धान्य देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. या रेशन कार्ड धारका महिलांनी न्यूज मराठीच्या माध्यमातून आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिक्रिया दिल्यात. रेशन कार्ड धारक महिलांनी निकृष्ट दर्जाचे तांदूळ आणि ज्वारी मिळत असल्याची तक्रार न्यूज मराठीकडे केली आहे. तांदळातील जाळे नामक घाण देखील त्यांनी दाखवले. अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य रेशन दुकानातून देण्यात येत असल्याची खात्री झाल्यामुळे रिसोडच्या तहसीलदार तेजनकर यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन पाठपुरावा अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात आणि निकृष्ट नव्हे तर उत्कृष्ट दर्जाचं खाण्यायोग्य धान्य नागरिकांना पुरवावं अशी मागणी या महिलांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. हे बघा या तांदूळामध्ये आलेले हे जाळ्या स्वरूपाचं दाखवा. आता हे तुम्ही दाखवलं होतं असं दाखवा. ते असा हा माल या ठिकाणी राशन दुकानातून या महिलांना मिळतो. अतिशय निकृष्ट दर्जाचा खाण्यायोग्य नसलेला माल त्यांना मिळत आहे. खरोखरच या ठिकाणी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
या ठिकाणी रिसोड शहरातील काही राशन कार्ड धारक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या राशन दुकानातून जो माल मिळतो गहू तांदूळ तो कमी देण्यात येतो. तर तुम्हाला माल नेमका किती देण्यात येतो? कोणाकडे तुमचं कंट्रोल? तुमचं नाव सांगा. आमचं पाकीजा शेख तय्यब. कोणाकडे तुमचं राशनचा माल मिळतो? कोण आहे ते? आमचं देशमुख अमोल देशमुख. अमोल देशमुखकडे आहे. हा. बरं. तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत आणि किती माल देतात? आमच्या घरात व्यक्ती 6 जण इथं 6 जणांना 6 किलो गहू 24 किलो तांदूळ भेटतात. 6 किलो गहू 24 किलो तांदूळ भेटतात. हो. तर मग किती भेटायला पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं असं आहे की पहिले जे राशन भेटत होतं 5 किलो बीपीएल वाल्याला बीपीएलचं गरीबचं दारिद्र्य रेषेवाल्याला दारिद्र्य रेषेचं सगळ्याला आमचं आंतोलेस याचं होतं बीपीएलचं मला 35 किलो माल भेटत होता. आता त्याने सगळे बंद करून 1 किलो गहू 1 किलो गव्हात आणि 2 किलो तांदळात 4 किलो तांदळात 1 महिना येते का गरीबाचा? या संदर्भात तुम्ही वरिष्ठ कोणाला भेटले का? तहसीलदारला? हो हो तहसीलदाराला गेलो होतो. काय म्हटले तर त्याने म्हणत तुमचे बीपीएलचे कार्ड बंद करण्यात आले, तुम्हाला माल भेटणार नाही. हे सामाजिक धान्य आहे, जे भेटल ते तुम्हाला घेणं लागल, नाहीतर तुम्ही घेऊ बी शकत नाही म्हणे हे धान्य. आम्ही त्याच्या बाद तहसीलदाराला बोललो, मॅडमला बोललो, त्या डीलरकडे गेलो. काय म्हणलं तहसीलदाराने? तहसीलदार म्हणते की जे टाका म्हणते केंद्र सरकारमध्ये बोला म्हणते, तुम्ही जे केंद्र सरकार माल येते ते केंद्र सरकारला बोला. किलोभर राशन आणि किलोभर 2-4 किलो गहू भेटतात. बरं बरं बरं. सगळं म्हणलं आम्ही हार्टचे पेशंट हो, शुगरचे हो, निराधार हो, आम्हाला लेख बेटा नाही, तरी आम्हाला धान्य काही बरोबर व्यवस्थित देत नाही. देत नाहीत. नाही तर ते व्यवस्थित धान्य देण्यात यावं तुम्हाला. सध्या हो. जे काय धान्य देण्यात येते ते कमी देण्यात येते असं बाकीजाबाईचं म्हणणं आहे. हो. या ठिकाणी दुसरे सुद्धा राशन कार्ड धारक आहेत. या ताई यांना आपण विचारूया. हो. सांगा तुमचं नाव सांगा ताई. जनाबाई इंगळे. जनाबाई इंगळे, तुम्हाला कोण्या राशन धारकाकडून राशन आणता तुम्ही? आम्ही अमोल देशमुख. अमोल देशमुखकडून. काय किती देतात तुम्हाला सध्या? तुमच्या घरामध्ये माणसं किती आहेत? 9 माणसं आहेत आम्हाला. काय 15 किलो तांदूळ देतात, 10 किलो गहू देतात. आणि ते काय म्हणतात जे आहे ते हेच आहे. आता तर ज्वारीची आली 2 महिन्यापासून. 10 किलो गहू 15 किलो तांदूळ 35 एवढं किलो. देतात. हो. त्याच्या व्यतिरिक्त काही देत नाही. निराधार चित्तरकाच्या इथलं चित्तरकाच्या इथलचं आहे. 5 किलो देतात, 1 किलो गहू देतात, 4 किलो तांदूळ देतात. बरं. किती भेटायला पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं? 35 किलो तर भेटायला पाहिजे भाऊ. आता एकटी महिनाभर तर गेलं पाहिजे. पोरग नाही कोण नाही मला. बरं. राणी इंगळे. राणीताई इंगळे, तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत? 5 जण आहे. 5 जण आहेत. हा. 5 जणांमध्ये तुम्ही कोणाकडून राशन आणता? अमोल भाऊ. अमोल भाऊ देशमुख हा, यांच्याकडून देशमुख. तुम्ही धान्य आणता. हो. तर किती देतात तुम्हाला? 5 आम्हाला 5 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ. 5 किलो गहू 20 किलो हा. तांदूळ देतात. एवढ्यात गुजारा होत नाही का महिन्याचा. एवढ्यात गुजारा होत नाही. हा. त्याच्यामुळे वाढून द्यायला पाहिजे. वाढून द्यायला शासनाला पाहिजे तुमचं म्हणणं आहे. शासनाला. या धारकाकडे हे अमोल देशमुख कडे आहे. अमोल देशमुखकडे आहे. हा, तर आम्ही- किती व्यक्ती तुमच्या आम्ही घरामध्ये? 5 जण आहोत. आम्हाला 5 किलो गहू देतात आणि 20 किलो तांदूळ देतात. मी निराधार आहे, माझे हसबंड पण नाही. राशन कार्ड धारकांनी म्हटलेलं आहे यामध्ये जास्तीत जास्त अमोल देशमुख नामक जे कंट्रोल धारक आहेत त्यांच्याकडनं यांचं राशन कार्ड आहे आणि ते आम्हाला कमी माल देतात असं यांचं म्हणणं आहे. तरी या राशन दुकानदारांनी आणि तालुका दंडाधिकारी माननीय तेजनकर मॅडम तसंच शासनाने यांच्या या मागणीची दखल घ्यावी आणि यांना कुणाला काही कमी माल देण्यात येत असेल तर त्यांना परिपूर्ण माल द्यावा. जे गुजारा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या एकल महिला सुद्धा आहेत. त्यांचं सांभाळणारं पालन पोषण करणारं कोणीच नाही. त्यांना स्वतः रोजमजुरी करून आपला संसाराचा गाडा हाकावा लागतो. असेल न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण आवाज हा शासनापर्यंत पोहोचवूयात. सुमनबाई धुमाळ यांच्या नावाने राशन कार्ड आहे. हा. कोण्या राशन धारकाकडे नाव आहे? कोकाटे कोकाटे हे तुमचे कंट्रोल डीलर आहेत. हा. त्यांच्याकडे तुमचं राशन कार्ड आहे. किती व्यक्ती आहे तुमच्या घरामध्ये? 7 जण आहेत. 7 जण. 7 जणांना तुम्हाला किती माल भेटतो? आम्हाला 7 किलो गहू भेटत होते पण आता भेटे आता नाहीत. किती ज्वारी भेटतात? 6 किलो ज्वारी भेटते. 6 किलो त्यात आमचा गुजारा होत नाही किती कोणाचा. भेटते मग? ज्वारी किती देतात? ज्वारी 7 किलो 7 किलो ज्वारी देतात. हा. गहू देत नाहीत. देत नाहीत. या ठिकाणी सुमनबाई धुमाळ यांच्या कन्या या ठिकाणी त्या बोलत आहेत. ते सांगतात की कोकाटे या कंट्रोल डीलर आमचे कंट्रोल असून आमच्याकडे आमचं दारिद्र्य कार्ड रेषेचं असून कार्ड पण आहे. दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे. पिवळं राशन कार्ड पिवळं आहे का? नाही केशरी आहे. केशरी आहे. तर त्यांना त्याचा देखील लाभ मिळावा असं त्यांचं म्हणणं आहे. गहू 100% देणं बंद केलेले आहेत. पेट्रोल मधून गहू मिळत नाहीत असं ते या ठिकाणी सांगत आहेत. 7 महिने व्हायले भेटे नाही. जवळपास 7 ते 8 महिन्यापासून या ठिकाणी त्यांना गव्हाचा पुरवठा करण्यात येत नाही. यांचं देखील म्हणणं आपण शासनापर्यंत पोहोचूयात. धन्यवाद. न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, वाशिम.
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुदखेड शहरात 1 जानेवारी 2026 रोजी 208वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची प्रतिकृती सर्वांचं आकर्षण ठरले। या कार्यक्रमाची सुरुवात शहरातील बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र इथून झाली। 1 जानेवारी 1818 रोजी केवळ 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांच्या फौजेचा पराभव करून विषमतेविरुद्ध समतेचा लढा जिंकला होता। या इतिहासाचं स्मरण करत समता सैनिक दलाच्या 50 जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत विजय स्तंभाला मानवंदना दिली। यानंतर ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। रॅलीमध्ये भीमा कोरेगाव इथल्या विजय स्तंभाची प्रतिकृती विशेष आकर्षण म्हणून ठेवण्यात आली होती। त्यांचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी झाला। यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। पंचशील ध्वजारोहण आणि निळा ध्वजारोहण करून समतेचा संदेश देण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी। जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आयोजित श्री संत दर्यामन स्वर्ण महोत्सवाची बाबळी गावात भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली। रोज संध्याकाळी हरिकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत होता। या महोत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती। या महोत्सवात गेले 7 दिवस ज्यांनी सेवा केली त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आलाय। भक्तिमय वातावरणात गावात पालखी काढण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी। रायगड जिल्ह्यातील कारावी इथं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले। डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल, कारावी ग्रामस्थ मंडळ आणि नवतरुण सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने केरेश्वर मंदिर परिसरात हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात कारावी पंचक्रोशीतील एकूण 76 नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला। तपासणी दरम्यान 23 रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला तर 16 जणांना चष्म्याची गरज असल्याचं निदर्शनास आलंय। शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर पनवेल इथल्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये तातडीनं यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। या शिबिरादरम्यान राष्ट्रीय खेळाडू तसंच पोलीस निरीक्षक संजय मोकल यांचा सत्कार करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेचा नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा दिमाखात पार पडलाय। या सोहळ्यासाठी शहरातून सर्व 17 नगरसेवकांना एसटी बसनं कार्यक्रमस्थळी आणण्यात आलं। यानंतर शहरातून फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। पदग्रहण सोहळ्यादरम्यान सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। जनशक्ती पॅनलचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांच्यासह जनशक्ती पॅनलचे नेते, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमरखेड शहरात उत्साहाच्या वातावरणात हा पदग्रहण सोहळा पार पडलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। म्हणून म्हणतो तुम्हाला सर्वांना सांगतो की ते माणूस बीपीएल बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका। आणि तो तुमच्या पुढे कोणापुढे, तुमच्या पुढे म्हणजे तुम्ही समजू नका की प्रशासकाच्या पुढे झोळी पसरणारा माणूस नाही, हा माझा वाघ आहे आणि तो वाघ काम करेल आणि तुम्हाला न्याय करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। विशेष म्हणजे या पुतळ्याचं एक काम आहे, मी योगायोगानं ते बोलायचं राहिलो। शिवाजी महाराजाचं पुतळ्याचं काम आहे। आदरणीय अध्यक्ष महोदया, तुम्हाला विनंती आहे राहिलेलं काम पूर्ण करा आणि आमच्या नागरिकाला ते शिवाजी महाराजांनी जे दिलेलं आहे त्याचा आस्वाद घेऊ द्या, एवढीच विनंती करतो। ते आता होईल ना, एनओसी देणारच नाही ते यायच्या तुम्हारे हात में एनओसी किसको देना नाही। डोंट वरी, तुम्ही प्रशासन तुम्हाला माहिती आहे ना माझे अधिकार किती आहेत, पण शासनाचे अधिकार अमर्याद असतात। ओके, थँक्यू। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं मुळावा फाटा ते उमरखेड रस्त्यालगत असलेल्या एका गूळ कारखान्यामुळे परिसरात प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली। या कारखान्यातून सोडले जाणारे दूषित पाणी आणि निघणारा धूर यामुळे बाजूला असलेल्या पंचकृष्ण इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसंच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कारखान्यात प्लास्टिक आणि कपडे जाळल्यामुळे प्रचंड धूर निर्माण होतोय, त्यामुळे आरोग्याचा धोका वाढलाय। या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी आणि श्वसनासंबंधी त्रास जाणवत असल्याचंही सांगितलं जातंय। प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन संबंधित गूळ कारखाना चालकाला दूषित पाणी आणि धुराची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी।
आज आलेले आहो मुळावाजवळ असलेलं पारडी बंगला ते मुळावा हातलाफाटा या दरम्यान इथं एक गूळ फॅक्टरी आहे आणि या गूळ फॅक्टरी रस्त्यालगत हे जे गूळ फॅक्टरी आहे या संदर्भात अनेक तक्रारी झाल्यात आणि यामुळे या परिसरामध्ये असलेल्या शाळा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना या प्रदूषणाचा भरपूर सामना करावा लागतो आणि हे रोड लगतच असलेलं रोडपासून अवघ्या हे 50 मीटरच्या किंवा 20 मीटरच्या मधात हे गूळ फॅक्टरी असल्यानं या रस्त्यावर येणारा धुपट अनेक प्रवाशांना नाहक याचा त्रास सहन करावा लागतो आणि इथं धुपट असल्याने ॲक्सिडेंट होण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि या संदर्भात प्रशासनानं जागरूक होऊन यावर कारवाई केली पाहिजे. आणि आपण पाहू शकतात की इथं बग्यात जाळण्याच्या व्यतिरिक्त इथं कपडे जाळत आहे, प्लास्टिक जाळत आहे. यामुळे कार्बन मोनॉक्साईडमुळे नक्की श्वसन रोगाचे प्रमाण जास्त वाढणार आणि लोकांच्या आरोग्याला परिणाम निर्माण होईल. याची दक्षता शासनाने घेतली पाहिजे. न्यूज मराठी 24/7 या न्यूज वाहिनीकडे बऱ्याच नागरिकाच्या तक्रारी आल्या की हा जो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावालगत तरोडा फाट्याच्या जवळ असलेला गूळ कारखाना आहे आणि या गूळ कारखान्याची ही घाण अशी रस्त्यालगत पडलेली आहे आणि या गूळ कारखान्याचा जो धूर आहे आपण पाहत आहो हा धूर आहे. याच्यामुळे प्रदूषणात एवढा वातावरण खराब होत आहे आणि बाजूला एक कॉन्व्हेंट शाळा आहे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल आणि तिथे एक नर्सरीपासून ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी आहे, ये जा करणारे नागरिक आहे. त्याचा या धुरामुळे आतोनात त्रास होत आहे, या घाणीचा त्रास होत आहे, ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या कारखानदाराला याची चांगल्या पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात यावी. जे की हे घाण पाणी असेल किंवा धूर असेल, धूर याच्यामुळे होत आहे की त्याच्यामध्ये जे जाळायचं आहे त्या जाळण्याच्या जागी हे रबर, प्लॅस्टिक आणि काही खराब कपड्याचा वापर करत असल्यामुळे हा धूर इथे खूप प्रमाणात होत आहे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं भव्य मिरवणुकीत नगर परिषद अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा पार पडला. शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अश्लेषा वैभव पाटील यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय. या पदग्रहण सोहळ्यानिमित्त शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं की हिंगोली आणि कळमनुरी या दोन्ही ठिकाणी नव्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला असून नव्या वर्षात विकास कामांना गती दिली जाईल. कळमनुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच विकास कामांची बैठक घेण्यात येणार असून शहराचा कायापालट करण्याचा निर्धार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी. आज हा दिवस म्हणजे दिवाळीसारखा आणि सोन्यासारखा आहे की एकीकडे हिंगोली शहर आणि दुसरीकडे कळमनुरी शहरामध्ये माझे दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आज विराजमान झाले. मला वाटते की हे संतोष बांगरसाठी स्वर्ण अक्षरामध्ये लिहिण्याचा दिवस आज या ठिकाणी उजळलेला आहे. या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की माझ्या कळमनुरी वासियांच्या सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनी आणि माझ्या माता बहिणी या ठिकाणची जे बी रखडलेले प्रश्न आहेत ते पहिल्या प्राधान्याने नगराध्यक्ष या माध्यमातून मला तरी वाटते की ड्रेनेजचा प्रश्न, नाल्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न हे पहिल्या प्राधान्याने या कळमनुरी शहरातलं आम्ही सुंदर कळमनुरी शहर हे लोकांना दाखवून देऊ. दादा आपण आमदार आहात, आता नगराध्यक्ष तुमच्या शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत. कळमनुरी शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कसा आपला पहिला प्रयत्न असणार आणि कुठून सुरुवात करणार आपण? मला वाटते की या ठिकाणचे आमचे CO साहेब, दरक साहेब आणि नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पदभार त्या ठिकाणी आम्ही स्वीकारलेला आहे. उद्यापासून कामाचा धडाका या ठिकाणी या कळमनुरी शहरामध्ये लागल. कळमनुरी शहरातला DPR तयार करून मग जे गोरगरीब एरिया आहे त्या ठिकाणी आपण इंदिरानगर जर बघितलं, या ठिकाणी साईनगर, ग्रीन पार्क जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की रोडचा, पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
तो पहिला प्रश्न. आणि मला वाटते की वाढीव हद्दवाढचा प्रस्ताव सुद्धा आमच्या RRनी त्या दिवशी एकनाथभाई शिंदेला ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो, सगळ्यात आधी भेटणं दूर होतं, पण माझ्या कळमनुरी शहराचं हद्दवाढ व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त निधी कसा तुम्हाला सांगतो की आपल्या या शहरासाठी आणता येईल ही धडपड त्या दिवशी आम्ही RRच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघितली. आणि RR जर तुम्ही बघितलं तर लोकांमध्ये राहणारा, गोरगरिबामध्ये जाण जाणणारा आणि इलेक्शनच्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की लोकांच्या घरापर्यंत, चुलीपर्यंत, दारापर्यंत जाणारा माझा एकमेव कार्यकर्ता म्हणजे तो RR पाटील. आणि त्या पद्धतीचा विजय आज या ठिकाणी त्यांनी खेचून आणलाय. अतिशय आनंदाचा दिवस आमच्या या कळमनुरी शहरासाठी. तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचं कमी आम्ही या ठिकाणी पडणार नाही. नगर परिषदेवरती आपला प्रभाव पडलेला आहे. जिल्हा परिषदेची कशी तयार राहणार त्याच्यावर आपला प्रभाव पडणार. जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा शिवसेनेचाच आमच्या धनुष्यबाणाचा विजय हा निश्चित होणार आहे. जिल्हा परिषदचा अध्यक्ष आणि पंचायत समितीचा सभापती सुद्धा हा एवढं भरभरून प्रेम देऊन कळमनुरी शहरातील सर्व मायबाप जनतेने सगळ्यात कमी वयाचा वयोवर्ष 28 आणि सगळ्यात जास्त मतांनी निवडून आणण्याचा बहुमान आज कळमनुरी वासियांनी आमच्या चौधरी पाटील परिवाराला दिला. त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभार व्यक्त करतो. आपण विचारल्याप्रमाणे कळमनुरी शहराचा विकास, सर्वांगीण विकास, कळमनुरी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा हा आमचा पहिला मुद्दा असेल. आपण बघितलं असेल ज्या दिवशी आम्ही शिवसेनेचे मुख्यनेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटायला गेलो त्या दिवशी साहेबांचा सत्कार स्वीकारण्यावर मी त्यांना एक मागणी केली की साहेब, कळमनुरी शहरातील सर्व माझ्या मायबाप जनतेने मोठ्या मताधिक्याने, मोठ्या आशीर्वादाने मला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून बनवलेलं आहे. तर मायबाप जनतेनं भरभरून दिले, आपण द्यायला कुठेही कमी पडू नये अशी या ठिकाणी मी आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मागणी केली. आणि त्यांनी देखील बेटा मी तुला कधी काही द्यायला कमी पडणार नाही असा मला त्यांनी शब्द दिलेला. नेमकं आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला पदभार स्वीकारणं म्हणजे नेमकं काय आहे? कारण आज नवीन वर्षाच्या मुहूर्ताला आपण पदभार स्वीकारायला आहे. नवा गडी नवा राज असं समजा. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.